आणि हा झेल सोडलेला आहे आणि चौकार. 4 रनसाठी असेल हा चेंडू. 2 चेंडू 4 धावा. सुंदर असा हा चौकार जय याच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला मिळते जय. तिसरा चेंडू पाहूया ज्ञानेश्वर काय जयला रोखू शकेल का. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. तिसरा चेंडू आणि हा पाहूया किती धावा येतात या चेंडू मध्ये. आणि हा गोशांची क्षेत्रात गेलेला हा चेंडू. एकच धाव मिळेल. 3 चेंडू 5 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल आंध्रच्या संघाला. चौथा चेंडू आणि हा डॉट चेंडू असेल. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला ज्ञानेश्वर याच्याकडून. 4 बॉल 5 धावा आंध्रच्या संघाला रोखलेला आहे. पाचवा चेंडू पाहूया. 2 चेंडू बाकी आणि हा 5वा चेंडू असेल. किती धावा येत आहेत आणि हा 6 धावांसाठी षटकार असेल. जय सुंदर अशी बॅटिंग करायला पाहायला मिळते. 6 धावा. 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू पाहूया इथे किती रन येत आहेत. थांबू शकेल का जयला ज्ञानेश्वर. शेवटचा चेंडू आणि हा एकच धाव मिळेल. 1 ओव्हर 12 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. दुसरा बॉलर एक ओव्हर 12 धावा. आकाश दुसरं शब्द घेऊन येत आहे. आकाश पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आता आकाश. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. पहिला चेंडू पाहूया किती धावा येत आहेत. डॉट चेंडू असेल. 0 धावा. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला आकाशाच्या मध्ये. पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. तर पाहूया दुसऱ्या चेंडू मध्ये किती धावा काढतायत जय आमरक संघाचे कॅप्टन. आणि हा दुसरा चेंडू सुद्धा डॉट असेल. डॉट गेलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते आकाश याच्याकडून आपल्याला. पाहूया आकाश आपल्या टीम साठी काय करू शकतोय. तिसरा चेंडू घेऊन येत आहे आणि तिसऱ्या चेंडू मध्ये किती धावा मिळत आहेत. सुंदर अशी फिल्डिंग. एकच धाव मिळेल का आणि एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आकाशाच्याकडून. 3 चेंडू एकच धाव दिलेली आहे आकाशकडे. छान असं गोलंदाजी करताना आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू आकाश घेऊन येत आहे. पवार निखिल या चेंडूवर किती धावा जमा करतोय आणि हा चौथा चेंडू किती धावांसाठी असेल. हा
एकच धाव असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाशकडून आपल्याला. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. खूप छान असं रोखलेलं आहे आमराज या संघाला, आटोली या संघाने. 2 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हर मधला. 5वा चेंडू. पाहूया किती धावा येत आहेत. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, तरी सुद्धा एकच धाव मिळेल या बॉलमध्ये. 1-2 शेवटचा चेंडू असेल. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेला आहे आकाश याने. पंधरा धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल हा. पाहूया किती धावा येत आहेत शेवटच्या चेंडून. आणि डॉट चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी आकाश याने केली आहे. फक्त 3 धावा दिल्या आहेत या ओव्हरमध्ये खर्च केला आहे. शेवटचं षटक असेल आता आहे. 2 ओव्हर 15 रन स्कोर बोर्डवर. शेवटचे ओव्हर. विठ्ठल शेवटचं षटक घेऊन आता विठ्ठल. पाहूया जसं आकाशने ओव्हर केली तशी विठ्ठल सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. विठ्ठल रोखू शकेल का आमराज संघाला. शेवटचं षटक. पहिला चेंडू आणि सुंदर असा बॉल. षटकार. 6 धावांसाठी हा चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी जय याच्याकडून. 6 धावा. पहिलाच चेंडू षटकार लगावलेला आहे. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला जय याच्याकडून. पाहा विठ्ठल काय करतोय दुसऱ्या चेंडूसाठी. हाणामारीचं षटक असेल हे विठ्ठल याचं. दुसरा चेंडू आणि हा दुसरा चेंडू सुद्धा चांगला शॉट होता हा. पण दुसरा चेंडू त्या विकेट ठेवते की काय, पण नाही. किती धावा मिळतील अंपायर. 3 धावा. 3 धावा. पंचावरून निर्णय तो 3 धावा मिळतील ह्या चेंडूत सुद्धा आपल्याला. 2 चेंडू 9 धावा खर्च केले आपल्याला विठ्ठलने. 24 धावा. दोन बॉल. पाणी पोचवायचं. पाणी. आयोजक भरतलाल पाणी पोचवायचंय. पाणी घेऊन जायचं आतमध्ये. पाणी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया अमरावती संघ कितीपर्यंत रन कमावते आपल्या संघासाठी. ओपनिंगचे फलंदाज अजूनही मैदानावर. चांगला स्कोर पाहायला मिळतो आपल्याला अमरावती संघाचा. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्कोर बोर्ड 24च्या आजारात पोहोचलेला आहे आपल्या अमरावती संघाचा. तिसरा चेंडू विठ्ठलाचा आणि हा सुद्धा चांगला असा लगावलेला. किती धावांसाठी येतोय आणि 6 धावा या सुद्धा. षटकार. उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते जय याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू सुद्धा षटकारसाठी. अवघ्या 3 चेंडूत 15 धावा खर्च केले विठ्ठल. उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते जय याच्याकडून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 30 धावा. 4था चेंडू आणि हा सुद्धा 6. षटकार.
उत्कृष्ट अशी बॅटिंग जय, खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते जयाच्याकडून आपल्याला. छान. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. स्कोअर 36च्या घरात. तिसरा 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 तिसरा. किरण मिसाळ यांच्याकडून 500 रुपये आधी होती. हा एक 6 होता. 6 चालतंय, मी जरा कॉमेंट्री करतोय, तुम्हाला करतोय. 49 रन आंब्रे बसले आहेत. 48 झाले. 49 रन काढायचे आहेत आपल्या संघाला विजयासाठी. जय याची खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. लगातार 4 षटकार लावले जय याने. किरण मिसाळ यांच्याकडून 501 रुपये जयसाठी पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार मारले जयला 500चे पारितोषिक मिळाले किरण मिसाळ यांच्याकडून. नंतर त्याने घेऊन जायचं आहे. किरण मिसाळ यांच्याकडून जमा झाला जय. चला लवकर लवकर आंबेगाव संघाने आपल्या क्षेत्ररक्षण घेऊन जायचंय आणि 2 प्लेयर आपले पाठवायचे आहेत. सलामीचे 2 प्लेयर पाठवायचे आपल्या संघाने. चला आंबेगाव संघाने क्षेत्ररक्षण घेऊन घ्यायचंय. सोन्याच्या पॅकेट होते बॉल 4 होते. 49 धावा काढावे लागतील आपल्या संघाला 18 बॉल मध्ये. खूप सुंदर असा स्कोर बोर्ड तयार केला आंबेगाव संघाने. कमिटी मध्ये कोण प्लेयर असतील तर थोडं स्टेजवर यायचं आहे. कमिटी
बाहेरचे 3च प्लेयर घेऊ शकतो. 4 3च सांगितलेत कमिटीकडून आपल्याला. आलेत आलेत आले 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 आलेत की रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आले ते आले का तिघ जण आणि उतरले ते आले टाइमवर आले ते आले टाइमवर ते आले गोळा चालू झालेला सामना. विजयासाठी 49 धावांची गरज आटोली या संघाला. आटोली या संघाचा 12वा प्लेअर पाठवायचा. बॅट्समॅन कोण आहेत नावं सांगायचं बॅट्समॅनची. विठ्ठल आणि सुरेश बॅटिंग पाहूया. 18 मध्ये 49 धावांची गरज. विठ्ठल बॅटिंग करेल स्ट्राईक एंडला. आमरेचा पहिला बॉलर निलेश. हा निलेश पहिला बॉलर निलेश. चालू करायचा सामना लवकर. चला पहिला चेंडू निलेश याचा आणि हा पहिला चेंडू डॉट चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी निलेश याची. गेली ते बाहेर ते बाहेरच थांबतील. डॉट चेंडू असेल हा पहिला. पाहूया निलेश दुसऱ्या चेंडू मध्ये काय करतो. विठ्ठल धावांची आवश्यकता असताना विठ्ठल आपल्या संघासाठी काय करतोय काय असेल हा पंच. डॉट चेंडू 2 चेंडू 0 धावा. तिसरा चेंडू धावांची आवश्यकता असताना विठ्ठल आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा तिसरा चेंडू किती धावा येत आहेत. 1च धाव. सुंदर अशी फिल्डिंग. 3 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केला निलेशने. 3 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहूया. सूरज पाहूया आपल्या टीम साठी काय करतो आता. धावांची खूप आवश्यकता आहे या संघाला. 3 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत आणि हा सुंदर असा शॉट कॅच असेल. हा सुंदर असा कॅच मिळवला सूरज याने. पहिला चेंडू सूरजला बाहेर गेला आहे निलेशने. सुंदर असा कॅच सुद्धा सूरजने घेतलेला आहे. आकाश दुसरा बॅट्समन आकाश. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला. पाहूया आकाश काय करते आपल्या टीम साठी. धावांची खूप आवश्यकता आहे आता सध्या आटोली या संघाला. क्षेत्ररक्षण खूप छान पाहायला मिळते आमरेज या संघाचं. चौथा चेंडू 5वा चेंडू असेल हा निलेश याचा. पाहूया किती धावा खर्च करतो निलेश आणि हा सुद्धा डॉट चेंडू असेल. तुझ्या ठेवकी 5 चेंडू 1च धाव 1 विकेट. शेवट चेंडू 1 to go. हा सुद्धा डॉट चेंडू असेल. 1 ओव्हर 1 रन 1 विकेट.
दुसरा गोलंदाज आकाश. अजूनही 48 धावांची गरज आटे या संघाला. पहिला चेंडू आणि हा चेंडू वाईड चेंडू असेल. 1 रन मिळेल इथे आटेल या संघाला. मोठे फटके पाहायला, मोठे फटके मारायला लागतील आटेल या संघाला मॅच विजयासाठी. अजून 47 धावांची गरज. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि हा सुंदर असा कॅच, सागराने मस्त सुंदर असा कॅच घेतलेला आहे आणि विठ्ठलला माघारी पाठवलेला आहे. पहिल्या चेंडूत आकाशने विकेट घेतलेला आहे. 2 फलंदाज बाद. तिसरा फलंदाज ज्ञानेश्वर. पाहूया आपल्या टीम साठी काय करतो ज्ञानेश्वर. एक बॉल 2 धावा. दुसरी ओव्हरचा पहिला बॉल झालेला आहे. धावांची गरज असताना विकेट सोडून चालणार नाही आटेल या संघाला. दुसरा चेंडू आकाशचा. पाहूया किती धावा येत आहेत. आणि हा सुंदर कॅचची संधी दिला आणि स्वतः बॉलरने हा सुंदर असा कॅच घेतला. ज्ञानेश्वरला जसा आला तसा माघारी पाठवला. विकेट सोडून देत आहेत. 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकचा चान्स आकाशाला. पाहूया हॅट्रिक करतोय का आकाश आपल्या टीमसाठी, आपल्या स्वतःसाठी. तिसरा चेंडू आणि हा चेंडू काय असेल, डॉट चेंडू असेल हा. हॅट्रिकचा चान्स गमावलेला आकाशने. 3 चेंडू 2 धावा. त्यावर 3 चेंडूचा खेळ बाकी आणि हा डॉट चेंडू असेल. सुंदर अशी बॉलिंग करताना आकाश पाहायला मिळते आपल्याला. शेवटचे 2 बाकी या ओव्हर मधले बॉल आणि हा फुलका चेंडू पाहूया किती धावा येतात. की कॅच पकडतो आणि हा कॅच ड्रॉप केलेला आहे. 1च धाव प्रयत्न सुद्धा केलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी. स्कोअर 3च्या घरात. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा कॅचची संधी पाहूया. आणि हा सुद्धा कॅच असेल. एका ओव्हरमध्ये 3 विकेटचं पतन केलं आकाशने. शेवटचं षटक. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळेल आकाशच्या माध्यमातून आपल्याला. 3 विकेट देऊन 1च धाव दिली आकाशने. 2 धावा दिल्या आणि हा शेवटचा गोलंदाज सूरज. पहिला चेंडू आणि हा वाईड +1 असेल. गोषंगी क्षेत्रातला हा चेंडू. 2 धावा मिळतील. वाईड +1. हा संघ खूप धावा करत 6 माणूस सुद्धा विन होऊ शकतो असे शॉट पहिले आला. आणि हे सुद्धा विकेट असेल. त्या बॉलमध्ये सूरजने विकेट घेतलेला आहे. दीपक, आमचे समालोचक मित्र दीपक यांची पहिल्याच बॉलमध्ये सूरजने विकेट घेतलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन शुभम. पाहूया थोडं तरी पुढे घेऊन जाते का आपल्या टीमला शुभम. वर घे रामलाड. वाईड चेंडू असेल हा. धावांची आवश्यकता खूप असताना हा सुद्धा डॉट चेंडू असेल.
डॉट चेंडू, नेक्स्ट चेंडू, आणि हा सुद्धा वाईड चेंडू नाही, डॉट चेंडू असेल हा. 3 बॉल 5, धावसंख्या 5च्या घरात. आपण वाईड, वाईड +1. मॅच आहे. राम लाड